नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी पैशाचं आमिष दाखवून शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप। भाजप आमदार राजेश पवारांचे छायाचित्र असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेल्याची माहिती। शिंदेंच्या सेनेनं अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। 200 जण पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेले। राज्यातील उर्वरित 23 नगरपरिषदा आणि नगरपालिकांसाठी मतदान सुरू। उद्या मतमोजणी। राज्यामध्ये 9:30 पर्यंत 7.33% मतदान। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवारांना मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दोघे भरारी पथकाच्या ताब्यात। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले। बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न। बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात।